तर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक आजच घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत। 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती आणि या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावरून सुनावणीही पार पडली। मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत आजच ही निवडणूक घ्या असे निर्देश दिले। मात्र मुंबई विद्यापीठाने आजच निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली। प्रशासकीय यंत्रणा आणि इतर निवडणूक यंत्रणांच्या तयारीसाठी 2 दिवसांचा अवधी द्या अशी विनंती मुंबई विद्यापीठाने कोर्टाला केली आणि त्यानंतर कोर्टाने ही मागणी मान्य केली। आता सिनेटची निवडणूक 24 सप्टेंबरला होणार आहे, तर निकाल 27 सप्टेंबरला असेल। विजय हा केवळ युवा सेनेचा नसून हा 13,500 पदवीधरांचा आहे आणि या सरकारने जे काही लोकशाहीच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं होतं हे षडयंत्र देखील उच्च न्यायालयाने हाणून पाडलेलं आहे। त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो। दरम्यान याच सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर काय टीका केली होती तेही पाहूया। मुंबई युनिव्हर्सिटीचे सिनेटच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत, ह्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे, आनंद आहे, कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मेंदींची राजवट जी आहे, आज एक आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री हा महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते। डरपोक सीएम म्हणजे या सीएमनी पण डीसीएम लावायला पाहिजे, डरपोक सीएम हे आता स्पष्ट झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।